नमस्कार, मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। महाराष्ट्र में इस साल विधानसभा चुनाव होने हैं। इससे पहले सीट बंटवारे को लेकर बैठकों का दौर जारी है। आज लाडली बहन के दूसरे चरण को लेकर अजित पवार नागपुर पहुंचे, जहां उन्होंने कहा कि पिछले चुनाव में जिस जगह कांग्रेस उम्मीदवार चुनाव जीत कर आए थे, उस जगह हम यात्रा कर रहे हैं। वही उन्होंने कहा कि सीट बंटवारे को लेकर वह दोबारा बैठक करेंगे, जिसमें यह तय किया जाएगा कि कौन किस जगह से किस सीट से चुनाव लड़ेगा। आइए जानते हैं आगे उन्होंने और क्या कहा। गेल्या अनेक दिवसापासून जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि आम्ही साधारण पहिल्यांदा टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथे जिथे उमेदवार मागच्या निवडणुकीला निवडून आलेले होते त्या ठिकाणी जातोय। आज आमचा काटोलला पण आहे आणि नागपूरमध्ये पण आहे। नागपूरमध्ये आहे तो लाडकी बहीण योजनेचा सेकंड टप्पा पहिला आम्ही पुण्यामध्ये बालेवाडीला केला। आज पण मोठ्या प्रमाणावर आमच्या बहिणींच्या मायमाऊलींच्या अकाउंटला आम्ही ते चेक पाठवतोय, डीबीटी करतोय। त्याच्यावर तो एक कार्यक्रम आहे आणि उद्या पुसद आणि वरुड मोर्शी वरुड तिकडे कार्यक्रम। आम्ही अजून एकत्र त्या ठिकाणी एक पहिले आमचा राऊंड झालेला आहे। आम्ही त्याच्यामध्ये परत बसणार आहोत आणि साधारण 288 मतदारसंघातले कुठले कुठले मतदारसंघ पुढे पुढे निवडायचे त्या पद्धतीनं चर्चा करून मार्ग काढू।